पाहूयात पुढची बातमी। अक्षय शिंदे एन्काउंटरवरून कोर्टाकडून पोलिसांची कानउघडणी करण्यात आली आहे। सरकारी वकिलांचं उत्तर समाधानकारक नाही असं देखील कोर्टाने नमूद केलंय। सरकारी वकील काहीतरी लपवत आहेत असं वाटतंय असं देखील कोर्टाने म्हटलंय। अक्षय शिंदे पाणी प्यायलेली बाटली कुठे आहे असा कोर्टाने सवाल केलाय। चौकशी अहवाल 18 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात सादर करण्याचेही आदेश देण्यात आलेत। कोर्टाने अक्षयच्या वकिलांनाही सुनावलेलं आहे। मीडियासमोर बोलताना जपून बोला अशा सूचनाही देण्यात आल्या। तर सरकारी वकिलांचं उत्तर समाधानकारक नाही असं कोर्टाने नमूद केलेलं आहे। तसंच अक्षय शिंदे ज्या बॉटलनं पाणी प्यायला ती बॉटल कुठे आहे असा सवाल देखील कोर्टाने केलेला आहे। तसंच केवळ सरकारी वकिलांचंच नाही तर अक्षय शिंदेच्या वकिलांची देखील कोर्टाकडून कानउघडणी करण्यात आली आहे। तर कोर्टात नेमका आज काय युक्तिवाद झालाय पाहूयात ग्राफिक्समध्ये। अक्षयने फायर केलेली गोळी नेमकी कुठे गेली? ती गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली असं सरकारी वकिलांनी उत्तर दिलंय। तर अक्षयच्या बेड्या का काढल्या असा कोर्टाने सवाल केला। त्यावर सरकारी वकिलांनी म्हटले आरोपीला पाणी हवं होतं आणि पाणी पिण्यासाठी बेड्या काढल्या। त्यानंतर कोर्टाने सवाल केलाय मग त्या बॉटल किंवा ग्लासवरचे ठसे घेतलेत का? तुम्ही फिंगरप्रिंट बदलले आहे असं वाटते असं कोर्टाने नमूद केलंय। सरकारी वकिलांचं उत्तर समाधानकारक नाही असं वक्तव्य देखील कोर्टाकडून करण्यात आलं। तर बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपी ट्रस्टींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर जामीनही मिळाला। उदय कोतवाल, तुषार आपटेला बुधवारी अटक झाली आणि गुरुवारी जामीन झालाय। कोर्टाने फटकारल्यावर उदय कोतवाल, तुषार आपटे हे जेरबंद झालेले आहेत। दोन्ही आरोपी ट्रस्टींना पोलिसांनी कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं। बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पोलिसांकडे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। बदलापूर अत्याचाराच्या पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि कोतवाल आपटेला पहिल्या प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। जामिनानंतर पोलिसांनी कोतवाल आपटेला दुसऱ्या प्रकरणात अटक केली। आणि यानंतर पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या वानवडीमध्ये एका नामांकित शाळेच्या स्कूल व्हॅन चालकानं 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले आणि अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय। मागील 4 दिवसांपासून चालत्या व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली। चिमुकल्या मुली घरी परतल्यानंतर वेदना होत असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला। दरम्यान वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड केली। दरम्यान पुण्यातल्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी काय म्हटलंय पाहूयात। एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा FIR दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे। इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे। संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे। त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल। आता आपण जे सांगताय आम्ही तर सातत्याने याच्याबद्दलचे कायदे कडक करतोय। केंद्र सरकारने कायदे कडक केलेत। नुसती आता असं छेडछाड केली तरी त्याच्यामध्ये कडक शासन कसं होईल ह्याबद्दलचे गोष्टी घडलेल्या आहेत। आणि जर ड्रायव्हर आणि एकच मुलगी असं कसं 2च असतील त्याच्यामध्ये त्याची मी माहिती घेतो। आता मी बस ड्रायव्हर आहे, हा कंडक्टर आहे आणि तुम्ही सगळे बसलाय आणि एका मुलीवर कोणी काय करतं तर बाकीची काय करतो? ही बाब अतिशय गंभीर आहे। त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ॲक्शन असेल ती